महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदार कोण याची उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच लागली आहे. महाराष्ट्रातील नंबर 2 आणि नंबर 3 चे विजयी खासदार कोण आहेत हेच आम्ही अस्मिता विजनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्रातील नवनिर्वाचित विजयी खासदार कोण पाहूया अस्मिता विजनच्या स्पेशल रिपोर्टमधून. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी 7,44,879 मते घेऊन डॉक्टर हिना गावित यांचा 1,59,032 मतांची आघाडी घेऊन पराभव केला. धुळे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी 5,83,868 मते घेऊन भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे यांचा 3,832 मतांची आघाडी घेऊन पराभव केला. जळगाव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी 6,66,137 मते घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे करण पाटील यांचा 2,48,713 मतांची आघाडी घेऊन पराभव केला. रावेर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी 6,30,879 मते घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा 2,72,183 मतांची आघाडी घेऊन पराभव केला. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी 3,49,867 मते घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांचा पराभव करून 29,479 मताची आघाडी घेतली. अकोला लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी 4,57,030 मते घेऊन वंचित महाआघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा 40,626 मतांनी पराभव केला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी 4,92,069 मते घेऊन भाजपच्या नवनीत राणा यांचा 19,731 मतांची आघाडी घेऊन पराभव केला. वर्धा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे यांनी 4,58,813 मते घेऊन भाजपचे रामदास तडस यांचा 58,975 मतांची आघाडी घेऊन पराभव केला. रामटेक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी 5,65,048 मते घेऊन शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांचा 75,934 मतांची आघाडी घेऊन पराभव केला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी 6,50,769 मते घेऊन काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा 1,36,565 मतांनी पराभव केला. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर प्रशांत पडोळे महाविकास आघाडी काँग्रेस उमेदवार यांनी भाजपचे सुनील मेंढे यांचा 11,652 मतांची आघाडी घेऊन पराभव केला. गडचिरोली चिमूर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेव खिरसाण यांनी 6,14,610 मते घेऊन भाजपचे अशोक नेते यांचा 14,234 मतांनी पराभव केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी भाजपाचे मंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांचा 2,51,432 मतांची आघाडी घेऊन पराभव केला. प्रतिभा धानोरकर यांना 6,94,909 मते मिळाली आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय देशमुख
यांनी 5,64,120 मते घेऊन शिवसेना शिंदे गटाचे राजश्री पाटील यांचा 87,078 मतांनी पराभव केला. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी 4,90,432 मते घेऊन शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कदम यांचा 1,07,833 मतांनी पराभव केला. नांदेड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी 4,29,659 मते घेऊन भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांचा 21,586 मतांनी पराभव केला. परभणी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय जाधव यांनी रासपचे उमेदवार महादेव जानकर यांचा 83,106 मतांची आघाडी घेऊन पराभव केला असून संजय जाधव यांना 2,90,744 मते मिळाली. जालना लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी 4,10,580 मते घेऊन भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा 54,360 मतांनी दारुण पराभव केला आहे. संभाजीनगरमधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी 4,56,816 मते घेऊन MIMचे इम्तियाज जलील यांचा 1,25,415 मतांची आघाडी घेऊन पराभव केला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी 5,77,339 मते घेऊन भाजपच्या डॉक्टर भारती पवार यांचा 1,13,119 मतांनी पराभव केला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे यांनी 6,14,517 मते घेऊन शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांचा 1,61,103 मतांनी आघाडी घेऊन पराभव केला. पालघर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या भाजपचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भारती कांबडी यांचा 1,83,386 मतांनी पराभव केला. भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना 4,98,199 मते मिळाली असून त्यांनी भाजपचे मंत्री असलेले कपिल पाटील यांचा 66,292 मतांनी पराभव केला. कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे यांनी 5,89,636 मते मिळवून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली दरेकर यांचा 2,09,144 मतांनी पराभव केला. ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे नरेश मस्के यांनी 7,32,109 मते घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे यांचा 2,17,096 मतांनी पराभव केला. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांनी 6,73,828 मते घेऊन काँग्रेसच्या उमेदवार भूषण पाटील यांचा 3,53,256 मतांनी पराभव केला. वायव्य लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांनी 4,52,664 मते घेऊन केवळ फक्त 48 मतांची आघाडी घेऊन अमोल कीर्तीकर यांचा पराभव केला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय दिना पाटील यांनी 4,50,937 मते घेऊन भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा 21,861 मतांनी पराभव केला. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई यांनी 3,95,138 मते घेऊन शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा 53,384 मतांनी पराभव केला आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांनी 3,95,655 मते घेऊन शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा 52,673 मतांनी पराभव केला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी 5,08,352 मते घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते यांचा 82,784 मतांची आघाडी घेऊन पराभव केला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांनी 6,92,832 मते घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय वाघेरे यांचा 96,715 मतांची आघाडी घेऊन पराभव केला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांनी 5,70,260 मते घेऊन रवींद्र धंगेकर यांचा 1,22,415 मतांची आघाडी घेऊन पराभव केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांनी 7,28,068 मते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाच्या सुनेत्रा पवार यांचा 1,53,530 मताची आघाडी घेऊन पराभव केला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी 6,98,800 मते घेऊन राष्ट्रवादी दादा गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा 1,40,951 मताची आघाडी घेऊन पराभव केला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी 6,24,797 मते घेऊन भाजपचे सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांचा 28,929 मतांची आघाडी घेऊन पराभव केला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा 50,529 मतांची आघाडी घेऊन पराभव केला आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी 6,81,569 मते घेऊन महायुतीच्या उमेदवार भाजपच्या पंकजा मुंडे यांचा 6,585 मताची आघाडी घेऊन पराभव केला आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी 6,41,051 मते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाच्या अर्चना पाटील यांचा 2,77,776 मतांनी दारुण पराभव केला आहे. लातूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर शिवाजी काळगे हे काँग्रेसचे उमेदवार यांनी भाजपचे सुधाकर शृंगारे यांचा 58,244 मते घेऊन पराभव केला असून शिवाजी काळगे यांनी 5,97,177 मते मिळवली आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सोलापूरचे लेख म्हणून प्रणिती शिंदे यांनी 6,20,225 मते घेऊन महायुतीचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा 74,197 मते घेऊन दारुण पराभव केला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी 6,21,957 मते घेऊन महायुती भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा 1,20,760 मते घेऊन पराभव केला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी 5,65,799 मते घेऊन भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांचा 99,073 मते घेऊन पराभव केला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले
यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा 32,771 मते घेऊन पराभव केला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे नारायण राणे यांनी 4,48,514 मते घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत यांचा 47,858 मतांनी पराभव केला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांनी 7,54,522 मते घेऊन शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांचा 1,54,964 मतांची आघाडी घेऊन पराभव केला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील संभाजीराव माने यांनी 5,20,190 मते घेऊन शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे पक्षाचे सत्यजित पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा 13,426 मतांची आघाडी घेऊन पराभव केला आहे.